आज मी बनवले आहेत हे बटाटा साबुदाणा पापड. तर तुम्हाला तळून दाखवते किती छान फुलतायत हे. किती मस्त असे पांढरे शुभ्र पापड होत आहेत आणि बटाटा आतमध्ये टाकलेला पण तोही छान असा फुललेला, म्हणजे जास्त लालसर वगैरे झालेला नाही. बटाटाही छान असा पांढराच आहे. ते बघा असे मस्त पांढरे शुभ्र पापड तयार झालेले आहेत आणि हे बघा एकदम असे खुसखुशीत पापड झालेले, खायला एकदम भारी लागत आहेत. तर मी आज बनवलेत पापड. सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पापड बनवण्यासाठी मी एकाच वाटीने मोजून 2 वाट्या हा घेतलेला आहे साबुदाणा. आता हा साबुदाणा 2 पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घेते. साबुदाणा भिजण्यासाठी कमीत कमी 3 तास तरी लागतील. तर आता मी साबुदाणा भिजवून घेतलेला आहे. साबुदाणा छान असा भिजल्यानंतर मग मी पापड बनवून घेणार आहे. मी हा साबुदाणा सकाळीच भिजत घातलेला आहे, पण ज्यांना खूप लवकर पापड बनवायचे असतील त्यांनी संध्याकाळी भिजत घातला ना, ते रात्रभर साबुदाणा छान असा भिजतो आणि मग सकाळी लवकर पापड बनवता येतात. तर आता हा माझा साबुदाणा छान असा भिजलेला आहे आणि आता इथं मी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे. ह्या वाटीने मोजून मी 2 वाट्या साबुदाणा घातला होता, तर त्याच प्रमाणानुसार मी 8 वाट्या पाणी घालणार आहे आणि बाजूच्या गॅसवरती 2 वाट्या पाणी जास्तीचं उकळायला ठेवणार आहे. म्हणजे समजा जर पाणी कमी पडलं तर मग ते ओतता येईल. शक्यतो नाहीच कमी पडणार, पण कमी पडलं तर हे जास्तीचं पाणी मी उकळायला ठेवलेलं आहे बाजूच्या गॅसवरती. साबुदाणा असा मोकळा केला म्हणजे उकळी पाण्याला आली की त्याच्यामध्ये पटकन साबुदाणा टाकता येतो आणि आपल्याला खालीच असा व्यवस्थित मोकळा करता येतो. परत उकळलेल्या पाण्यामध्ये काही वेळेस आहे ना तसा साबुदाणा एकाला एक चिटकून राहू शकतो. त्यामुळे मी हे ना असा खाली हे बघा असा मोकळा करून घेतलेला आहे साबुदाणा. उपवासाचे मी जे पापड बनवणार आहेत साबुदाण्याचे, तर त्याच्यामध्ये ना मी हे 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत आणि तेही घालणार आहेत. तर पहिल्यांदा बटाट्याची साल काढून घेते. साल काढल्यानंतर बटाटे पाण्याबाहेर राहिले तर काळे पडतात, त्याच्यामुळे मी हे पाण्यामध्ये लगेच टाकून घेतलेले. बटाटे ना मी असे खिसून घेणार आहे आणि हा खिसलेला बटाट्याचा खिस आहे तोही मी असा लगेच पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे, कारण बटाटे लगेच काळे पडतात. त्यामुळे खिससुद्धा आहे ना जेवढं खिसून होईल थोडं थोडं ते लगेच असं पाण्यामध्ये टाकून घेतलेले. बटाटा मी हा किसून घेतलेला आहे आणि त्यानंतर लगेच पाण्यामध्ये टाकलेलं आहे. किस बुडेल एवढं पाणी त्याच्यावरती टाकलेलं आहे. म्हणजे हे बघा किसाच्या वरती पाणी आहे, किस बुडेल एवढं पाणी टाकलेलं आहे. आणि आता हा किसही मी 2 पाण्याने एकदा धुवून घेणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जे स्टार्च असतं ते निघून जाईल आणि बटाटा काळा पडणार नाही. इथं पाण्यालाही उकळी आलेली आहे आणि ह्या पाण्यामध्ये मी टाकलेले आवश्यकतेनुसार मीठ आणि ना आता हा साबुदाणा आहे ना हा मी सगळा मोकळा करून घेतलेला आहे, तोही टाकून घेते. साबुदाणा जसा जसा शिजत जातो तसा छान असा फुलतो. तर इथंही आता पातेल्यामध्ये साबुदाणा छान असा फुलायला लागलेला आहे. 1-10 मिनटं मध्यम गॅसवरती मी साबुदाणा छान असा शिजवून घेतलेला आहे आणि आता हा बटाट्याचा किस आहे तोही टाकून घेते. साबुदाणा फुललेला आहे चांगला आणि बटाट्याचा किस आहे ना मी पाणी त्यातलं पूर्ण काढून घेतलेलं आहे. आणि किस टाकल्यानंतर हे बघा असं छान हलवून घेतलेलं आहे. बटाट्याचा किस घातल्यानंतर 1-10 मिनटं बटाटा आणि साबुदाणा मी झाकून असा शिजवून घेतलेला आहे आणि साबुदाणाही छान असा फुललेला आहे. आणि बटाटा मी आहे ना आपण वेपर्सला जसे बटाटे शिजवतो तसाच मी बटाटा शिजवून घेणार आहे, जास्तही बटाटा नाही शिजवून घेणार.
तर आता बटाटा आणि साबुदाणा दोन्ही छान असं शिजलेले, त्याच्यामुळं मी गॅस बंद करणार आहे. पापडाचे पीठ आता तयार झालेले आणि मी हे पापड प्लॅस्टिकच्या कागदावरती घालणार आहे. तर मी असा हा प्लॅस्टिकचा कागद पसरून घेतलेला आहे आणि आता ह्याच्यावरती मी पापड घालणार आहे. पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट झालेलं आहे, म्हणजे पाणी अजिबात जास्तही नाही झालेलं आणि कमीही पडलेलं नाही. पण साबुदाण्याच्या प्रकारानुसार, म्हणजे काही साबुदाणा आहे ना पॅकेटमधला नसेल आणि सुट्टा साबुदाणा असेल तर त्याला भिजायला जास्त पाणी लागतं, त्यामुळे शिजायलाही जास्त पाणी लागतं. त्यामुळं काही वेळेस पाणी कमी पडू शकतं, पण मला काय पाणी कमी पडलं नाही, एकदम बरोबर झालेले. आणि मग आहे ना ह्या पळीच्या साह्याने मी हे असे पापड बनवून घेतलेले आहेत आणि हे पापड एकदम पटपट होतात, अजिबात वेळ लागत नाही आणि करायलाही एकदम सोपे आणि अजिबात चुकत तर अजिबातच नाहीत. तर आता हे पापड तयार झालेले आहेत आणि मी हे असे प्लॅस्टिकच्या कागदावरती आहे ना घालून घेतलेले आहेत. खाली साडी आहे सुती, त्याच्यामुळे ते असं साडीवरती घातल्यासारखं वाटत असेल, पण हे प्लॅस्टिकच्या कागदावरती घातलेले आहेत. साबुदाणा खूप चिकट असतो, त्याच्यामुळे साडीवरती हे पापड अजिबात घालून चालत नाही, कारण ते निघतच नाहीत. हे पापड प्लॅस्टिकच्या कागदावरतीच घालावे लागतात. त्यामुळे असे मी हे पापड प्लॅस्टिकच्या कागदावरती घातलेले आहेत आणि त्यानंतर कडक उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत आणि लगेच निघतात. प्लॅस्टिकच्या कागदावरती घातल्यामुळे हे असे पटकन निघतात आणि छान असे हे पापड तयार झालेले आहेत. 2 वाट्या साबुदाणा, म्हणजे अंदाजे पाव किलो साबुदाण्यामध्ये 45 आहे ना छोटे छोटे असे ना, एवढे अशा छोट्या साईजचे ना 45 पापड तयार झालेले आहेत.